नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. क्रियाशरीर पेपर 2 चा आपला व्हिडिओ राहिलेला होता इम्पोर्टंट क्वेश्चनचा. का एवढा लेट केला सर? आम्ही एवढं कमेंट करत होतो. मित्रांनो, काही गोष्टी प्रॅक्टिकली आपल्याला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे, की क्रियाशरीर 2 आणि संस्कृतचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये इम्पोर्टंट क्वेश्चन देण्यासारखं काही नसतं. सगळ्याच गोष्टी इम्पोर्टंट आहे, सगळ्याच कराव्या लागतात. मॉडर्न पार्टमध्ये थोडं इम्पोर्टंट देण्यासारखं आहे, त्याचं मी सांगतो. परंतु आयुर्वेद पार्टमध्ये इम्पोर्टंट देतोय म्हणजे तुम्हाला येड्यात काढण्यासारखंच आहे. यामध्ये प्रिव्हियस इयरच्या बेसिसवरून अनालिसिसवरून कोणते क्वेश्चन मोस्ट रिपीटेड आहेत तेवढं मी तुम्हाला सांगू शकेल. परंतु जे इम्पॉर्टंट नाही सांगू शकत. आता 7 धातू आहेत, 7ही धातू इम्पॉर्टंट आहेत. एक्झामिनरच्या मनात आलं तर कोणताही टाकू शकतो. त्याच्यामुळे मी इम्पॉर्टंट सांगणं काही वेगळं सांगूनही त्याचा काही फायदा नाहीये. फक्त मी आता प्रिव्हियस इयरला कोणती आलेली आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. पहिले 7 धातू तुम्हाला माहिती आहे. पहिले 7 धातू इम्पॉर्टंट आहेत. पहिला याचं की तुम्हाला ब्लूप्रिंट नुसार पहिल्या 4 धातूवरून येत असतो. रस, रक्त, मांस, मेद याच्यावरून येतो किंवा पहिला बेसिक चॅप्टर आहे धातू. ठीक आहे. धातूंचे तुम्हाला एखाद्या वेळेस सामान्य कर्मही विचारलं जाऊ शकतं. जे सगळ्या धातूंचं एक एक सामान्य कर्म असतं ते वालं. त्याच्यानंतर सर पुढे जे 4 आपल्याला धातू आहेत रस, रक्त, मांस, मेद त्याच्यातून येतो. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहायला गेले तर मांस याच्यावरती एसीक्यू रिपीटेड झालेला आहे. मांससार व्यक्ती म्हणजेच मांस धातूची सारता विचारली गेलेली आहे. त्याच्यानंतर पुढे अस्थि, मज्जा, शुक्र, ओज या सगळ्याही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. अस्थि, शुक्र वस्त्र तसंही आलेलं आहे. त्याच्यानंतर सर पुढे हे जे 8 धातू आहेत पहिले तेवढे महत्वाचे. ओज सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिल्या 4 मध्ये रस, रक्त याच्यावरती लिख येऊ शकतो म्हणजे प्रिव्हियस इयरच्या बेसिसवर पाहायला गेलं. दुसऱ्या 4 धातूंमध्ये ओज धातू सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ओज वरती क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसणार. आता हे 8ही धातूंची तुम्हाला क्षय वृद्धी व्यवस्थित करायची आहे. त्याची सारता व्यवस्थित करायची आहे. ओजाचं थोडं डिटेलमध्ये वाचा. जे ओजाचे विस्तृत, ओज विस्तृत वगैरे ते सगळं जर व्यवस्थित वाचलं तर तुमचा क्वेश्चन सुटणार नाही. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट सांगण्यासारखं काहीच नव्हतं. आता उपधातू आणि मल आहे मित्रांनो. उपधातू आणि मल. आता तुमच्याकडे 3 उपधातू आहेत. ते 3 उपधातूपैकी एक्झामिनर कोणताही टाकू शकतो. त्याच्यामध्ये मी इम्पॉर्टंट काहीच सांगू शकत नाही तुम्हाला आणि मी सांगेल तुम्ही कराल पेपर नाही आलं तर तुम्हीच ओरडसाल. त्याच्यामुळे या 3 धातूपैकी कोणताही इम्पॉर्टंट येऊ शकतं आणि 3 मल आपले स्वेद, मूत्र आणि पुरुष याच्यापैकी कोणताही क्वेश्चन मध्ये येऊ शकतो. मूत्र थोडासा जास्त इम्पॉर्टंट आहे परंतु ते कोणताही टाकू शकतात. मूत्र व्यवस्थित करून द्यायचं. ठीक आहे. त्याच्यामुळं मी इम्पॉर्टंट सांगणार आणि ते पेपरला नाही येणार पुन्हा गडबड होऊन जाईल. आणि लास्ट इयरचं जर सांगायचं झालं तर लास्ट इयरला पेपर पॅटर्न नुसार हा पेपर पडलेला नव्हता. जवळपास पेपर काढणाऱ्यांनी गांजा फुकूनच पेपर काढला होता. अशा टाईपचा पेपर गेल्या वर्षी क्रियाशरीर पेपर 2 चा काढलेला होता. त्यामुळे या पेपरमध्ये इम्पॉर्टंट सांगण्यासारखं काही नाहीये. त्याच्यामध्ये त्याला एक्झामिनरला ज्याच्यावर बोट ठेवील तो तर डायरेक्टली एक्झाम मध्ये टाकून देईल. 7 धातूपैकी डोळे झाकून कोणत्यावरही तो बोट ठेवू शकतो आणि टाकू शकतो. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवण्यासाठी याचा मी लेट केला जेणेकरून तुम्ही सगळ्याच याचा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला फक्त प्रिव्हियस इयरच्या बेसिसवरती काही गोष्टी सांगाव्या. जसं की सांगितलं मांस, मेद याच्यावरती एसिक येण्याचे चान्सेस जास्त आहेत. रस, रक्त याच्यावरती इलिक येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यानंतर दुसरे 4 मध्ये शुक्र धातूवरती त्याच्यानंतर अस्थि, मज्जा याच्यावरती एसिक येण्याचे चान्सेस आहेत. एलिक्यूसाठी ओज आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढे उपधातू आणि मल याच्यापैकी काही तुम्हाला एक विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. मल तुम्हाला एलिक्यूसाठी येऊ शकतो. उपधातू एक तुम्हाला एसिकसाठी येऊ शकतो. त्याच्यानंतर इंद्रिय, मन, आत्मा आणि निद्रा, स्वप्न बघा. आता याच्यापैकी कोणताही क्वेश्चन ते टाकू शकतात. आयुर्वेद पार्ट मध्ये काय इम्पॉर्टंट सांगायचं याच्यात? मनावरती येऊ शकतो, आत्म्यावरती येऊ शकतो, निद्रेचे प्रकार आहेत, स्वप्नाचे प्रकार आहेत. एवढे क्वेश्चन आहेत. हे चारही क्वेश्चन व्यवस्थित करून जायचे आहेत. तेव्हाच तुम्हाला हा पेपर कव्हर होणार आहे. आणि मनाची मानसिकता करून जा की आपण जो अभ्यास केलाय त्याच्यापैकी 2 एसी आणि 1 केली की थोडासा आपल्याला टफच जाणार आहे. म्हणजे तो सिलेबस मधलाच असतो परंतु थोडासा ऑड असतो, थोडासा हार्ड असतो, तुम्ही केलेला नसतो. बाकीचा पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे आणि हाही जे येत नाही ते अटेम्प्ट करून टाकायचं आहे. म्हणजे त्याला 2-2 मार्क मिळून जातील तरी तुम्ही पास होणार आहात. ठीक आहे. त्याच्यामुळे लगेच घाबरून जायचं नाही की मला येत नाही म्हणून. ठीक आहे. थोडंसं त्यांनी थोडीशी गुगली टाकलेली असते एखाद्या तरी पेपरमध्ये 2-3 क्वेश्चनची. आपण त्याला घाबरून न जाता बाकीचा पेपर व्यवस्थित करायचा आणि तेही अटेम्प्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला हिमोपॅथिक सिस्टम आणि इम्युनिटी, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम या तिन्हीपैकी एक एसिक येणार आहे. त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट मी सिलेबस कॉपी मधून दाखवल. मसल फिजिओलॉजी, ॲडिपोज टिश्यू. मसल फिजिओलॉजी मध्ये तुम्हाला तिन्ही मसलचं डिफरन्स बिटवीन करून जा म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये कोणती मसल आली ते लिहिता येईल. ॲडिपोज टिश्यू त्याच्यामध्ये आपल्याला स्किन ग्लँड करायची आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन आणि स्पेसिसेन्सिस. रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला फक्त स्पर्मॅटोजेनेसिस,
oogenesis आणि मेन्स्ट्रुअल सायकल फक्त एवढे 3च पॉईंट करायचे आहेत. स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis आणि मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल मधली एखादी फेज तुम्हाला विचारली जाऊ शकते. एका वेळेला ओव्ह्युलेशन ही फेज आलेली आहे. त्याच्यामुळे रिप्रोडक्शन मध्ये डिटेल मध्ये काहीच नाही करायचं. फक्त 3 पॉईंट स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis आणि मेन्स्ट्रुअल सायकल एवढंच करायचं. मेन्स्ट्रुअल सायकलचे व्हिडिओ युट्यूबलाही अपलोड असतील जुने कधीतरी. त्याच्यानंतर शेवटचा एक्सक्रिशन वरती फिक्स एसीक्यू आहे. एक्सक्रिशन वरती काय विचारलं जाऊ शकतं सर? एक्सक्रिशन वरती युरिन फॉर्मेशन याच्या तिन्ही स्टेप व्यवस्थित करून जा, त्या विचारल्या जाऊ शकतात. किंवा एक आंडू पांडू क्वेश्चन टाकायचा तर फंक्शन्स ऑफ किडनी बी विचारल्या जाऊ शकतं. ठीक आहे. पुढे एलएक्यू कशा कशावर आहे? एलएक्यू एलएक्यू मध्ये पहिले 4 धातूवरती एक एलएक्यू येतो. रस, रक्त, मांस, मेद याच्यावरती एक एलएक्यू आपल्याला दिलेला आहे. रस रक्तावरती मोस्ट ऑफ चान्सेस आहेत अस्थि म्हणजे शुक्रोज. ओज वरती सगळ्यात जास्त प्रिव्हियस इयरचं अनालिसिस करून सांगायला गेलं तर उपधातू मल याच्यापैकी एलएक्यू मलावरती येतो. मूत्र व्यवस्थित करा, मूत्रावरती येऊ शकतो किंवा मनही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर हिमोपॅथिक सिस्टम आणि इम्युनिटी कार्डिओस्क्युलर सिस्टम. कार्डियाक सायकल याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एका वेळेला एक्झामला आलेलं आहे. पेजेस ऑफ कार्डियाक सायकल व्यवस्थित करून जायचं आहे. इम्युनिटीचा चार्ट व्यवस्थित करा. ते चार्ट जरी केला तरी होऊन जाईल. आणि हिमोपॅथिक सिस्टम मध्ये तुम्हाला आरबीसी, डब्ल्यूबीसी, इरिथ्रोपोएसिस व्यवस्थित करायचं आहे. ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम व्यवस्थित करायचं आहे आणि एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम व्यवस्थित करायचं आहे. तरी एकदा मी सिलेबस कॉपी मधून तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक याचे सांगून देईल की कोणकोणते टॉपिक याचे इम्पॉर्टंट आहे. मॉडर्न मध्ये, आयुर्वेद मध्ये इम्पॉर्टंट सांगणं म्हणजे काहीच फायदा नाहीये. तर कोणताही क्वेश्चन कुठेही टाकू शकतात. ठीक आहे. पेपर 2 चा आपल्याला मॉडर्न पाहायचं. मॉडर्न हिमोपॉयटिक सिस्टम याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. हिमोपॉयटिक सिस्टम मध्ये आपल्याला डब्ल्यूबीसीचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम व्यवस्थित करायचं आणि ब्लडचं जे काही कंटेंट असतं ते व्यवस्थित करायचं आहे. मग त्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ब्लडचं कंटेंट सांगा काय काय, तर डब्ल्यूबीसी, आरबीसी, प्लाझ्मा प्रोटीन ते सगळं आपण लिहू शकतो. इम्युनिटी मध्ये क्लासिफिकेशन करून टाका, व्यवस्थित त्याचं क्लासिफिकेशन करा आणि त्याचा चार्ट व्यवस्थित करायचा आहे. सॉरी, त्याचा चार्ट व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानंतर इन्नेट इक्विटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी हे सगळं, सेल मिडिएट इम्युनिटी, इम्युनिटीचा चार्ट जरी केला तरी तुम्हाला सगळं कव्हर होईल. परंतु सगळ्यात जास्त चान्सेस तुम्हाला कार्डियक सायकलच्या फेजेस वरती आहे. आणि हर्ट साऊंड या कार्डियक, तुम्ही जरी हर्ट मध्ये 2 गोष्टी केल्या तरी तुम्हाला तो कव्हर होऊन जाईल. फेजेस ऑफ कार्डियक सायकल आणि हर्ट साऊंड, जे 4 हर्ट साऊंड आहेत ते व्यवस्थित करून जायचे आहेत. तरी तुमचं होऊन जाईल. एक व्हेनस रिटर्न आणि कार्डियक आउटपुट हा एक कन्सेप्ट आहे. हाही क्वेश्चन मस्ट टू नो ला तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पुढे तुम्हाला ऍडिपोज टिश्यू झालाय, त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हीएलडीए, एलडीएल, एचडीएल एक्सप्लेन करा म्हणून, त्याचे टाइप्स एक्सप्लेन करा म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. किंवा स्किनच्या स्वेट ग्लँड्स आणि फंक्शन्स ऑफ स्किन विचारलं जाऊ शकतं. मग स्किनचं फंक्शन काय, इन्फेक्शन होऊ द्यायचं नाहीये, बॅक्टेरिया, व्हायरस यांचं काय, की आपल्याला एक बॅरियर तयार करणे त्याचं फंक्शन असतं. त्याच्यानंतर फिजिओलॉजी ऑफ मेल आणि फिमेल याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय म्हटलं, ओव्ह्युलेशन, स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis, मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 स्टेजेस करायचे. त्याच्यामधलं एक ओव्ह्युलेशन स्टेज आहे, स्पर्मॅटोजेनेसिस करायचं, oogenesis करायचं. याच्या 4च्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. मोस्ट चान्सेस या तिन्हीपैकीच आहेत. ठीक आहे. oogenesis, स्पर्मॅटोजेनेसिस काहीतरी एक्सप्लेन करा म्हणते. एक्सक्रिशनच्या फिजिओलॉजी म्हणजे तुम्हाला मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट याच्यामध्ये गोष्ट आहे. त्याच्यानंतर बाकी पण आंडू क्वेश्चन आहे. तुम्हाला एखादी गुगली टाकायची असेल तर याच्यामधला ते क्वेश्चन टाकू शकतात. जसे की एका पेपरमध्ये फिजिओलॉजी ऑफ मोटिवेशन ही विचारलं गेलेलं आहे. कोणी करत नाही, परंतु पेपरमध्ये टाकलेले, कारण एखादा गुगली त्यांना टाकायचा असतो. ठीक आहे. फिजिओलॉजी ऑफ स्पेशल सायन्सेस एवढं इम्पॉर्टंट नाहीये. जर त्यांना ऑड क्वेश्चन पेपर काढायचा आहे तरच ते असे क्वेश्चन टाकू शकतात. पेपर 2 इथेच संपतोय. ठीक आहे. छोटासा व्हिडिओ होता. पेपर 2 सगळाच व्यवस्थित करायचा आहे. मॉडर्नचं जेवढं सांगतो तेवढं करा आणि आयुर्वेद पार्ट सगळा करायचा आहे, तर तुमचा पेपर सोपा जाईल. ठीक आहे. इम्पॉर्टंटच्या भरोश्यावर बसायचं नाहीये. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.